77 वर्ष आहे. 77 वर्षापासून जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून या ठिकाणी भंडारा होतो. 35 ते 40 क्विंटल या ठिकाणी धान्य दळून त्याचा भंडारा गावामध्ये करतात. या परिसरातले सर्व खेडेपाड्यातील लोक या ठिकाणी येतात. आणि बाबाची आख्यायिका जर सांगायची झाली तर बाबाची गोष्ट ही मागची आहे, पण ऐकिवात आहे की बाबा खूप चमत्कार करत होते. त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसला म्हणून आम्ही फार वर्षापासून परंपरा चालू ठेवलेली आहे. भिकांशावली महाराजांच्या भंडाऱ्यातून नाचलवेल येथे जागवला जातो सामाजिक एकतेचा संदेश. महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वसलेलं एक छोटंसं गाव, लोकसंख्या अवघी काही हजार, पण या छोट्याशा गावाची ओळख मात्र खूप मोठी आहे. हे गाव आहे नाचनवेल. शिक्षण, सामाजिक सलोखा, राजकीय आणि सांस्कृतिक योगदान, सैनिकांची परंपरा आणि सर्व धर्म समभावाची जपवणूक या सगळ्या गोष्टीमुळे नाचनवेलने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि या गावाच्या सामाजिक एकतेचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे भिकांशावली महाराजांचा भंडारा. हा केवळ धार्मिक उत्सव नाही, हा आहे माणसांना जोडणारा उत्सव, हा आहे गाव पण जपणारा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आहे सामाजिक समतेचा आणि बंधुत्वाचा उत्सव. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. नाचनवेल हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव. गावाने शिक्षण आणि विविध क्षेत्रात अनेक कर्तृत्ववान व्यक्ती घडवल्या. अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. गावच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावरही अनेक व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र या सर्वापेक्षा नाचनवेलची खरी ओळख सांगायची झाली तर ती आहे गावातील सामाजिक एकता आणि सर्व धर्म समभावाची परंपरा. नाचनवेल आणि कोपरवेल या गावाच्या दरम्यान नदीच्या पलीकडे एका उंच वट्यावर आहे भिकांशावली महाराजांचा दर्गा. स्थानिकांसाठी हे केवळ श्रद्धास्थान नाही, भिकांशावली महाराजांना गावाचं ग्रामदैवत मानलं जातं. विशेष म्हणजे या श्रद्धास्थानी जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती यांच्यात कोणताही भेद केला जात नाही. हिंदू असो, मुस्लिम असो, गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा, सर्वजण येथे श्रद्धेने येतात. यामुळेच भिकांशावली महाराजांचा दरबार नाचनवेलच्या सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. नाचनवेलच्या या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील सामाजिक प्रश्नावर संवादातून तोडगा काढण्याची पद्धत. घरगुती वाद असोत, शेतजमिनीचे प्रश्न असोत, गावातील सार्वजनिक प्रश्न असोत किंवा दोन व्यक्तीमधील मतभेद असोत, अनेक प्रश्नावर गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनातून चर्चा केली जाते. निर्णय घेताना व्यक्तीपेक्षा समाज हिताला महत्त्व दिले जातं. आजच्या काळात जेव्हा छोट्या मोठ्या कारणावरून समाजात दुरावा निर्माण होताना दिसतो, त्या काळात नाचनवेलची ही परंपरा निश्चितच वेगळी ठरते. भिकांशावली महाराजांचा भंडारा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या उत्सवाला परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहतात. तर या सोहळ्यासाठी 15 ते 20 हजारापर्यंत भाविक सहभागी होत असल्याचे सांगितले जाते. पण या भंडाऱ्याचे वैशिष्ट्य केवळ गर्दीत नाही तर त्या मागच्या लोकसहभागाच्या परंपरेत आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सहभागातून घराघरातून गहू गोळा केला जातो. हा गहू केवळ धान्य नसतो, तो असतो प्रत्येक कुटुंबाच्या सहभागाचं प्रतीक. गोळा झालेला गहू एक केला जातो आणि पुन्हा गावकऱ्यामध्ये समानतेने वाटला जातो. प्रत्येक कुटुंब या गावाचं दळण करून पोळ्या तयार करतं. नंतर या पोळ्या पुन्हा भंडाऱ्यासाठी एकत्र केल्या जातात. विचार केला तर एका पोळी मागे किती मोठी सामाजिक भावना दडलेली आहे. कुणाचं धान्य, कुणाचं श्रम, कुणाच्या घरातील महिलांचं कष्ट आणि संपूर्ण गावाचा सहभाग या सगळ्याचं रूपांतर होतं एकात्मतेच्या महाप्रसादात. महाप्रसादाचा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मोठ्या प्रांगणात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. वरण, डांगराची भाजी आणि पोळी, साधं जेवण, पण त्या मागचा संदेश अत्यंत मोठा. एकाच रांगेत बसलेले हजारो लोक, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी पाहुणा नाही, कोणी यजमान नाही, सर्वजण एकत्र. या उत्सवात महिलांचा सहभागी तितकाच महत्त्वाचा असतो. घराघरातून तयार होणाऱ्या पोळ्यापासून ते महाप्रसादाच्या तयारीपर्यंत महिलांचा मोठा सहभाग असतो. आणि दुसरीकडे गावातील तरुण मंडळी स्वच्छता, अन्नवाढ, प्रसाद वाटप, वाहतूक व्यवस्था, वृद्धांना मदत, रांगा व्यवस्थित ठेवणे अशा विविध जबाबदाऱ्या स्वीकारतात. यातून तरुणांना केवळ सेवा करण्याची संधी मिळत नाही तर नेतृत्व, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची शिकवण मिळते. भंडारा म्हणजे केवळ महाप्रसाद
जात नाही. या काळात गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. दरम्यान संध्याकाळी कीर्तनाचे कार्यक्रम होतात. कीर्तनातून केवळ धार्मिक विचार सांगितले जात नाही, तर नैतिक मूल्य, कुटुंब संस्कार, सामाजिक शिस्त, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकतेचा संदेशही दिला जातो. त्यामुळे हा उत्सव श्रद्धेबरोबर सामाजिक आणि आध्यात्मिक जागृतीचं माध्यम बनतो. नाचलवेलची आणखी एक अभिमानाची ओळख म्हणजे सैनिकाचं गाव. गावातील अनेक तरुणांनी भारतीय सैन्य दलात सेवा बजावली. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणारे हे जवान जेव्हा भंडाऱ्याच्या निमित्ताने गावात परततात, तेव्हा ते केवळ भाविक म्हणून सहभागी होत नाही, ते सेवक म्हणून पुढे येतात. महाप्रसादाच्या व्यवस्थेपासून सुरक्षा आणि शिस्तीपर्यंत, वृद्धांना मदत करण्यापासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत अनेक कामामध्ये सैनिक आणि माजी सैनिक योगदान देतात. त्यांच्या शिस्तीमुळे उत्सवाच्या व्यवस्थेला वेगळं स्वरूप प्राप्त होतं. भक्ती, सेवा आणि देशप्रेम या तिन्हीचा संगम म्हणजे नाचलवेलचा भंडारा. या उत्सवाचं सर्वात भावनिक रूप मात्र आणखी वेगळं आहे. भंडाऱ्याच्या निमित्ताने सासरी गेलेल्या गावच्या लेकी माहेरी परततात, आई वडिलांना भेटतात, भावंडांना भेटतात, बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. म्हणूनच गावात एक भावना ऐकायला मिळते, ही सासरची लेक नाही, ही गावची लेक आहे. गावचे जावई या सोहळ्यासाठी आवर्जून येतात. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी दूर गेलेली गावातील तरुण मंडळीही या दिवशी गावात परततात. किती अंतर असलं, कितीही व्यस्त जीवन असलं तरी गावाशी असलेलं नातं त्यांना पुन्हा नाचलवेल घेऊन येतं. आणि मग घडतो आणखी एक सुंदर क्षण. वर्षानुवर्ष न भेटलेले बालपणीचे मित्र एकत्र येतात. शाळेतील सोबती, बालपणीचे मित्र, गावातील जुन्या आठवणी, सगळं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहतं. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ज्या आठवणी डिजिटल माध्यमातून पुन्हा निर्माण करता येत नाही, त्या आठवणी या उत्सवात प्रत्यक्ष जगता येतात. म्हणूनच भिकाणशौली महाराजांचा भंडारा हा केवळ उत्सव नाही, तो गावपणाची पुन्हा एकदा अनुभूती देणारा सोहळा आहे. नाचलवेलच्या सामाजिक परंपरेतील सर्वात मोठा संदेश आहे सर्व धर्म समभाव. भिकाणशौली महाराजांच्या श्रद्धास्थानी धर्माच्या भिंती गोल ठरतात आणि माणुसकी सर्वात मोठी ठरते. हिंदू मुस्लिम समाजातील लोक एकत्र येतात, समाजातील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, महाप्रसादात एकत्र बसतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. हीच तर भारतीय संस्कृतीतील खरी विविधतेतील एकता. नाचलवेलचा इतिहास ही संघर्षाचा आहे. निजामशाहीच्या काळात या देशाने अनेक सामाजिक आणि राजकीय बदल अनुभवले. त्या काळातील विषमता आणि अन्यायाचा परिणाम समाजावर झाला, परंतु या सर्व परिस्थितीत ही सामाजिक एकतेची भावना जपण्याचे काम अनेक स्थानिक परंपरांनी केले. भिकाणशौली महाराजांशी जोडलेली श्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेला बंधुभाव आजही गावकऱ्यांच्या स्मरणात आहे. सर्व धर्म समभाव असलेला भंडारा या ठिकाणी दिसून आलेला आहे आम्हाला. तर हा भंडारा कधीपासून सुरू झालेला आहे आणि हे गावाचं नियोजन कशा पद्धतीने होतं आणि काय या भंडाऱ्यामध्ये कुठले कुठले उपक्रम आणि काय काय आयोजित केलं त्याबद्दल जरा आम्हाला थोडक्यामध्ये सांगा. हा भंडारा बाबा अस्तित्वात म्हणजे जिवंत होते. सरासरी 100 वर्षाचा कालावधी. अच्छा. 100 वर्षाचा. तरी त्यांच्या काळापासूनच भंडारा सुरुवातच आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजा. दुसरं म्हणजे इथं उपक्रम आहे ना, काही शालेय उपक्रम केला जातो मुलांसाठी. आता यावर्षी वाचनालय खोललं. पुन्हा महत्वाची गोष्ट, सर्व धर्म संभावित कोणत्याही प्रकारचा समावलीच्या दरबारात राहत नाही पंढरपूरला. त्या पद्धतीचंच हे दैवत आहे की इथं कोणत्याही प्रकारे भेदभाव नाही, सर्व समान, सर्व जाती धर्माचे लोक समान आहे. बाबाच्या काळात बाबांनी बरेच चमत्कार केले होते. म्हणजे उदाहरणार्थ कोणी बकऱ्या चारायचे, ते पाणी नसल्यावर खालून नुसतं दगड बाजूला केला तरी पाणी यायचं. ते समकालीन शाईबाबा, स्वामी समर्थ महाराज, शिर्डी आपलं गजानन महाराज शेगाव, त्या कार्यकाळातले त्या कार्यकाळातले बाबा होते. हा. म्हणजे श्रावणाच्या महिन्यात कोणत्या तिथीला होतं? नाही, श्रावणाच्या महिन्यात नाही. म्हणजे सण सोडून समजा शुक्रवारी सण येत असेल, मग तो बाजूला करून
तीच धरल्या जाते. हा पण कोण श्रावणातच होतं. श्रावणातच गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवारीच संदल निघतो. हा. आणि शुक्रवारी हा काही लोक म्हणतात की बाबा संदलमध्ये रात्रीच्या टायमाला बाबा घोड्यावर असता म्हणे पाठीमागं असं, म्हणजे त्यांचं अस्तित्व आजही लोक मान्य करतात. म्हणून ह्या परंपरी हा जे संग्रह चालला किंवा हा जे मोठा हे चालला ते परंपरेचं आहे. 100 वर्षाचं काळात नाही. अच्छा. बाबाचं आज मी बाबाचं तुम्ही निश्चित आत्म्यात तुम्हाला सुद्धा या गोष्टी आहे. माझी मुलगी 1 महिना कोमात गेली आणि मी रडून टाकलं. डॉक्टर मी रात्रीतून आटकून जाईल. मी औरंगाबादून सनी इथे आलो. एक मला ह्या जात्यापाशी एक वृद्ध माणूस माझ्या छिटवरून बसला, बळकट माणूस. बाबा तुम्ही कुठे गेलो? मला असं गेलो. घाबरू नका, तुमची मुलगी रात्यातून सनी कोमाच्या बाहेर येईल आणि दुरुस्त होईल. पण खरंच झालं. हा बाबाचा आदमी चमत्कार आहे. मला सुद्धा अनुभव ह्या गोष्टीचा आहे. पण जसं बाय परंपरेचं ह्या गोष्टी आहे. आदमी बाबा जाज्वल्य. म्हणूनच गावकऱ्यांसाठी भिकांशावली महाराज म्हणजे एक श्रद्धेचं प्रतीक नाही तर एकतेच्या विचारांचं प्रतीक आहे. आज नाचलवेल बदलत आहे. नवीन पिढी तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढत आहे. गावातील अनेक तरुण देश विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. शहराशी वाढता संपर्क, परिसरातील लोकांची वाढती ये जा आणि गावात भौगोलिक मत या सर्वांमुळे भविष्यात नाचलवेल एक महत्त्वाचं व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र बनण्याची क्षमता ठेवतं. पण विकासाच्या या प्रवासात गावाने आपली सर्वात मोठी ताकद जपणं गरजेचं आहे. ती म्हणजे सामाजिक एकता. आजच्या काळात समाजात विविध कारणांनी दुरावा वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत नाचलवेलचा भिकांशावली महाराजांचा भंडारा एक महत्त्वाचा संदेश देतो. समाज मोठा करण्यासाठी मोठ्या इमारतीची गरज नसते, मोठ्या भाषणांची गरज नसते. गरज असते ती एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची, एकमेकाच्या श्रमाचा आदर करण्याची, मतभेद संवादातून सोडण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची. नाचलवेलची कथा ही एका गावची कथा आहे, पण त्यातून मिळणारा संदेश संपूर्ण समाजासाठी आहे. श्रद्धा जर माणसांना जोडत असेल तर ती समाजाची ताकद बनते. परंपरा जर समतेचा संदेश देत असेल तर ती पुढच्या पिढीला संस्कृती बनवते. आणि उत्सव जर हजारो लोकांना एका रांगेत बसवत असेल तर तो केवळ उत्सव राहत नाही, तो सामाजिक संस्कार बनतो. भिकांशावली महाराजांचा भंडारा म्हणजे श्रद्धेचा उत्सव, समतेचा संदेश, सेवेची भावना, सैनिकांचा अभिमान, तरुणांची ऊर्जा, लेकी जावयाचं माहेरपण, जुन्या मित्रांची भेट आणि सर्वात महत्त्वाचं माणुसकीचा विजय. नाचलवेलची ही परंपरा अशीच पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचत राहो आणि या गावातून एक गाव, एक समाज, एक माणुसकी हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत राहो. हीच भिकांशावली महाराजांच्या चरणी प्रार्थना. या व्हिडिओसाठी कॅमेरामन मिट्टू सिंग बवरे तसेच गावातील ज्ञानेश्वर थोरात यांचे लाभले विशेष सहकार्य. जय भिकांशावली महाराज. जय हिंद.